कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मीरा, एक सांगू? बोल ना। मी इथे शेजारीच राहते, त्यामुळे या घरात काय घडतं ते येतं माझ्या कानावर। ती माया वाटते तेवढी चांगली नाहीये अगं। मुळात तिचं अथर्वशी लग्न होतंय हीच न पटणारी गोष्ट आहे। ताई तू असं का बोलतेस? अगं असं फक्त मीच नाही, आजूबाजूचेही हेच बोलतायत। अथर्वचं आणि मायाचं लग्न होऊ नये ह्यासाठी मी पण प्रार्थना करेन देवाकडे। ताई तू काहीतरी चुकीचं ऐकलंयस। कसं आहे ना, तू शेजारी राहतेस पण मी या घरात राहते। मी स्वतः पाहिलंय, मायाताई खूप चांगली आहे ग। मीरा, दिसतं तसं नसतं। मायाला ओळखण्यात तू खूप मोठी चूक करतेयस। ताई तुझा गैरसमज झालाय ग। मायाताई ना मंजिरी बाईसाहेबांसारख्याच आहेत, त्यांचा त्याग तुला नाही कळणार। ठीक आहे, तुला वाटत असेल तर असेलही माया एवढी चांगली। येते मी। ताई ताई तुला राग नाही आला ना? नाही ग, मुलाची शाळा सुटली असेल, त्याला घ्यायला जायचंय। माझी शंका खरी ठरली। ही खरंच वेडी आहे, एकटीच नेहमी बडबडत असते। नर्मदा आत्या, काय झालं? एकट्याच का हसताय? तब्येत बरी आहे ना तुमची? नर्मदा आत्या एकट्याच का हसत होत्या? भेड लागलाय की यांना? बडी, मायाने माझा घात केलाच रे। आणि आता ती घरच्यांनाही सगळ्यांना फसवते। आता बघ ना, मीराला सुद्धा माया चांगली वाटायला लागली। जाऊ देत, तिचा तरी काय दोष आहे? आता बघ ना, मी आणि माया तर एकाच अनाथाश्रमात लहानाच्या मोठ्या झाल्या, एकमेकींच्या सावलीसारख्या वाढलोय रे। तरी सुद्धा माया इतकी कपटी आहे हे मला कधीच कळलं नाही रे। मीरा तर मग मुळातच भोळी आहे, तिला हे सगळं कळणं अशक्यच आहे। पण बडी, मला ना अथर्व आणि वेदाची खूप काळजी वाटते रे। जर अथर्व नकळतपणे सुद्धा मायाकडे ओढले गेले तर? माझ्या वेदाचं काय होईल रे? हयाने माझ्या वेदाच्या जीवाला काही, मी काय करू रे बडी? मला काहीच कळत नाहीये, काहीच टोचत नाहीये मनी। ओम अघोर रुद्राय अघोर भद्राय सर्वभयहराय मम सर्वकार्य फलप्रदाय हन हनाय। ओम घोर रुद्राय अघोर भद्राय सर्वभयहराय मम सर्वकार्य फलप्रदाय हन हनाय। ओम बाईसाहेब काय करताय? अगं माळी काकांना झाडावरून कैऱ्या काढायला सांगितल्या होत्या। उन्हाळा आला ना, म्हणलं पन्हा करूया। हो मग तुम्ही काय करताय? द्या मी करते। अगं नको, मला आवडतं हे सगळं करायला आणि होतं चाललंय। तू चहा घेणार आहेस?
नाही मला नको. तुम्हाला हवंय का? मी कर. नाही नाही, मी घेतलाय. बाईसाहेब, हे कैरी इथेच राहिली, ही नाही उकडली. ही कैरी मी तुझ्यासाठीच बाजूला काढून ठेवली होती. माझ्यासाठी? मी घेऊ? अगं त्यात विचारायचं काय? घे. खा ना. हो खाते. नाही 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 मीरा, नाही. तू संयम बाळगायला हवास, नाहीतर घात होईल. संयम बाळग. काय झालं? अहो बाईसाहेब, मी कैरी तर खायला घेतली, पण एक गोष्टच विसरले. कैरी अशी नाही खात. मग कैरीला ना आधी बारीक चिरायचं, मग त्याच्यावरती तिखट आणि मीठ टाकायचं, आणि मग मिटक्या मारत खायची. त्याशिवाय ना कैरी खायची गंमतच येत नाही. बाईसाहेब, आत्ताच तोंडाला पाणी सुटलंय. मी तिखट मीठ आणते. अगं कशाला? मी एवढ्या प्रेमाने आणले, एक घास तरी खा. हो बाईसाहेब खाते, पण मीठ तरी लावू द्या. आलेचा मीठ. वहिनी, दादासाहेबांनी बोलवलंय. ते लवकर आले वॉकवरून. हो, सांगा आलेच. ठीक आहे. ओम घोरेभ्यो अथ घोरेभ्यो घोर घोर तरेभ्यः सर्वेभ्यः सर्व सर्वेभ्यो नमस्ते स्तुरुद्र रूपेभ्यः. दैव माझ्या बाजूने. मार्ग सापडला. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.